लाल वादळ म्हणजेच आता लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळतोय। मुंबईच्या दिशेने हा लॉंग मार्च निघालेला आहे। खरं तर किसान सभेच्या नेत्यांसोबत चर्चा होईल अशी देखील माहिती आहे। जे गुजरातला वाहून जातंय ते अडवू आणि ते मराठवाड्याला विदर्भाला देऊ। बघा, एक नवा थेंब सुद्धा नव्याने अडवण्यात आलेला नाही। महाराष्ट्राचा कोरडवाहू भाग आजही तसाच वंचित आहे। त्याचप्रमाणे आदिवासींच्या जंगलच्या जमिनी नावावर करू म्हटले होते, मात्र त्याच्यात प्रगती झालेली नाहीये। त्यामुळे आंदोलनात झाली की त्यापुरतं गोडगोड बोलायचं, मात्र अंमलबजावणी करायचं नाही। हा कित्ता महाराष्ट्राचं सरकार गिरवत आहे, तो कित्ता त्यांनी गिरवणं थांबवावं हेच निवेदन घेऊन आज आम्ही आलेलो आहे। दुर्दैवानं लोकशाहीमध्ये रस्त्यावरचा संघर्ष करणं आणि लोकशाही चौकटीत कायदेशीर मार्गाने लढणं एवढं एकच हत्यार आमच्याकडे आहे। त्यामुळे पुन्हा जगाफटका झाला तर पुन्हा लढणं एवढंच फक्त आमच्या हातामध्ये आहे। जोपर्यंत सरकार मूलभूत प्रश्नांवर आधारित मतदान होऊन निवडून येत नाही, जाती आणि धर्माच्या आधारावर निवड होत राहील आणि शेती आणि मातीच्या प्रश्नावर जोपर्यंत निवडलेलं सरकार येणार नाही, शेतकऱ्यांच्या आणि श्रमिकाच्या माथी दुर्दैवानं असं लढणं येत राहणार आहे। ही सरकार जी निवडून येतात ती शेतकऱ्यांच्या आणि श्रमिकांच्या प्रश्नावर येत नाहीत, ती जाती आणि धर्माच्या आधारावर निवडणुका होतात। मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट सेक्शनकडून जो पैसा येतो त्याचा अमर्याद वापर निवडणुकांमध्ये होतो। निवडणुकांमध्ये कशा प्रकारे बोगस मतदान होतं हे आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे लोकशाहीमध्ये जोपर्यंत चांगल्या पद्धतीने निवडणुका होत नाही, बाबासाहेब आंबेडकर आणि घटनेला मान्य असणाऱ्या अशा प्रकारच्या निवडणुकीची व्यवस्था होऊन सरकार येत नाहीत, तोपर्यंत आपल्या सगळ्यांच्या भाळी लढणं हेच राहणार आहे आणि ते आपण करत राहू। महाजन साहेबांनी तसा निरोप दिला की आज बैठक होईल, वेगवेगळ्या मंत्र्यांबरोबर अगोदर बैठक होईल आणि त्यात जर एकमत झालं तर मुख्यमंत्री साहेबांबरोबर सुद्धा चर्चा होईल असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। तोडगा निघावा अशी आमची अपेक्षा आहे, कारण लोकांना अशा प्रकारे चालवणं आणि ट्रॅफिक जाम करणं हे कोणत्याही चांगल्या नागरिकाला आवडणारं नाहीये। त्यामुळे तो त्यांनी काढावा अशी अपेक्षा आम्हाला आहे, विनंती आम्हाला आहे।